तुम्ही डे लाईट सेव्हिंग बद्दल कधी ऐकलंय का? कधी स्प्रिंग फॉरवर्ड, फॉल बॅक असं ऐकलंय? कदाचित आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना किंवा जे परदेशात राहतात किंवा ज्यांचे क्लायंट्स परदेशात आहेत अशा लोकांना याबद्दल कल्पना असेलच. डे लाईट सेव्हिंग टाइम म्हणजे वर्षातील काही महिने घड्याळाचा 1 तास पुढे नेणे आणि काही महिने तो 1 तास परत मागे आणणे. जास्त करून पाश्चिमात्य देशात ऋतूनुसार घड्याळाच्या टाइमिंगमध्ये बदल केला जातो. कारण की या देशात ऋतूनुसार दिवस आणि रात्र यांच्या लांबीमध्ये खूप मोठा फरक पडतो. या डे लाईट सेव्हिंगची संकल्पना अशी आहे की नैसर्गिक प्रकाशाचा पुरेपूर वापर करता यावा, म्हणजेच कमी अंधार आणि जास्त डे लाईट मिळावा. अमेरिकेत मार्चच्या दुसऱ्या रविवारी रात्री 2 वाजता घड्याळ 1 तास पुढे केलं जातं. यालाच लोक स्प्रिंग फॉरवर्ड म्हणतात. नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी रात्री 2 वाजता घड्याळ परत 1 तास मागे केलं जातं. यालाच फॉलबॅक असे म्हणतात. 18व्या शतकात बेंजामिन फ्रँकलिन यांनी एक मजेशीर लेख लिहून लोकांनी सकाळी उठून मेणबत्त्यांची बचत करावी असा विचार मांडला, पण त्यांनी घड्याळ बदलण्याचा प्रस्ताव दिला नव्हता. यानंतर 1895 मध्ये न्यूझीलंडच्या जॉर्ज हडसन या शास्त्रज्ञाने संध्याकाळचा वेळ जास्त मिळावा यासाठी घड्याळ पुढे ढकलण्याचा ठोस प्रस्ताव मांडला. इंग्लंडमधील विल्यम विलेट यांनी 1907 मध्ये हा विषय जोरात पुढे नेला आणि ब्रिटनमध्ये हा बदल व्हावा म्हणून ही मोहीम राबवली. पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर डे लाईट सेव्हिंग टाइम हे जर्मनी आणि ऑस्ट्रिया हंगेरी यांनी 1916 मध्ये युद्धकाळात इंधन बचतीसाठी लागू केले. अमेरिकेत 1918 मध्ये डे लाईट सेव्हिंग टाइम हे स्वीकारण्यात आलं. आजच्या घडीला अमेरिकेत बहुतांश राज्यात डे लाईट सेव्हिंग टाइम चालू केला जातो. यावर्षी मार्च 8 ला डे लाईट सेव्हिंग टाइम चालू झालेला आहे आणि 1 नोव्हेंबरला तो संपणार आहे. यामुळेच तुम्ही असं बघितलं असेल, जे परदेशातील लोकांबरोबर व्यापार करतात किंवा जास्त करून पश्चिमी देशात ज्यांचे क्लायंट्स आहेत त्यांच्या मीटिंगचं टायमिंग हे आता पहिल्यापेक्षा 1 तास लवकर सुरू झालं असेल आणि 1 नोव्हेंबर नंतर ते परत 1 तास उशिरा सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाचं, भारतात डे लाईट सेव्हिंग टाइम ही कन्सेप्ट नाही. आपण विषुववृत्ताजवळ राहत असल्यामुळे येथे ऋतूनुसार दिवस रात्र यांच्या लांबीमध्ये जास्त मोठा फरक पडत नाही. त्यामुळे घड्याळ पुढे मागे करण्याचा जास्त फायदा आपल्याला होत नाही. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.